नमस्कार मित्रांनो, टेलिव्हिजन विश्वातून यावेळी एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे। एका मराठमोळ्या अभिनेत्रीच्या पतीचे घटस्फोटाच्या 2.5 महिन्यानंतरच निधन झाले आहे। मित्रांनो, भाभीजी घरपर हे या मालिकेतून प्रसिद्धीस आलेली मराठमोळी अभिनेत्री शुभांगी अत्रेबाबत एक अतिशय वाईट बातमी समोर येत आहे। शुभांगी अत्रे हिचा घटस्फोटित पती पियुष पुरे याचे निधन झाले आहे। पियुष हा मागील काही दिवसांपासून आजारी होता। घटस्फोटानंतर अवघ्या 2.5 महिन्यांनी पियुषचे निधन झाले आहे। अभिनेत्रीने त्याच्या निधनाच्या वृत्ताची पुष्टी केली आहे। शुभांगी व पियुष यांनी 2003 मध्ये लग्न केले होते। 22 वर्ष एकत्र राहिल्यानंतर त्यांनी नुकताच घटस्फोट घेतला होता। या दोघांना आशी नावाची एक मुलगी आहे। शुभांगी व पियुष यांच्या नात्यात बऱ्याच काळापासून कटुता आली होती, मात्र या दोघांनी मुलीसाठी घटस्फोट पुढे ढकलला होता। अखेर यावर्षी फेब्रुवारी महिन्यात शुभांगी व पियुष हे वेगळे झाले आणि आता पियुषच्या निधनाची बातमी समोर आली आहे। पियुष पुरे यांचे शनिवारी लिव्हरच्या आजाराने निधन झाले। निधनापूर्वी काही काळ ते आजारी होते। तसेच याबाबत अभिनेत्री शुभांगी बोलताना म्हणाली, या कठीण काळात तुम्ही विचारपूस केलीत, पण मी तुम्हाला विनंती करते की याविषयी बोलण्यासाठी मला थोडा वेळ द्या, असे अभिनेत्री शुभांगी अत्रे म्हणाली। एकंदरीतच अभिनेत्री शुभांगी अत्रेच्या पतीचे घटस्फोटाच्या 2.5 महिन्यानंतरच निधन झाले आहे।